नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भूगोलाच्या पुस्तकात अनेक नकाशे आहेत. नकाशा आणि मूळ भूभाग हे समरूप असतात. कोणती इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीचा आराखडा काढतात. मूळ इमारत आणि हा आराखडा हे समरूप असतात. भूगोल आणि वास्तुशास्त्राबरोबरच यंत्रशास्त्रातही समरूप आकृत्यांचा वापर केला जातो. आपण त्रिकोणांच्या समरूपतेचा अभ्यास केलाय. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन हे एकरूप असतात. याचा उपयोग करून दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा त्रिकोण आपल्याला काढता येतो. आज आपण एका त्रिकोणाच्या बाजू दिल्या असताना त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायला शिकणार आहोत. सुरुवातीला ज्या समरूप त्रिकोणांमध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नाही अशा समरूप त्रिकोणांची रचना आपण शिकणार आहोत. आता यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असा आहे आणि त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 4 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, AC बरोबर 5 सेंटीमीटर असं आहे. ABचं PQशी असलेलं गुणोत्तर बरोबर 2:3 इतकं आहे. तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे काढा. आता याची उकल शोधताना सर्वप्रथम आपण एक कच्ची आकृती काढून घेऊया. तिन्ही बाजूंची लांबी दिलेली असताना त्रिकोण काढायला आपण शिकलो. प्रथम दिलेल्या मापांचा त्रिकोण ABC आपण काढून घेऊया. 6 सेंटीमीटर लांबीचा रेख BC काढूया. रेख AB बरोबर 4 सेंटीमीटर इतका आहे. म्हणून कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि B हे केंद्र घेऊन कंस काढूया. रेख AC बरोबर 5 सेंटीमीटर आहे. म्हणून कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि C हा केंद्र घेऊन आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढूया. हे दोन्ही कंस जिथे छेदतात त्या बिंदूला A हे नाव देऊयात. रेख AB आणि रेख AC काढूयात. त्रिकोण ABC आपण पूर्ण केला. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असा आहे. म्हणून त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात आहेत. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR बरोबर 2/3 हे आपलं पहिलं समीकरण झालं. म्हणून 4 छेद PQ बरोबर 6 छेद QR बरोबर 5 छेद PR बरोबर 2/3. म्हणून 4 छेद PQ बरोबर 2/3. म्हणून 2PQ बरोबर 12. म्हणून PQ बरोबर 12/2 बरोबर 6 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 6 छेद QR बरोबर 2/3. म्हणून QR बरोबर 9 सेंटीमीटर. तसंच 5 छेद PR बरोबर 2/3. म्हणून PR बरोबर 7.5 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 6 सेंटीमीटर, QR बरोबर 9 सेंटीमीटर, PR बरोबर 7.5 सेंटीमीटर ही माहिती आपल्याला मिळाली. आता त्या आधाराने आपण त्रिकोण PQR काढूयात.
9 सेंटीमीटर लांबीचा रेख QR काढूयात. रेख PQ बरोबर 6 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊयात आणि Q हा केंद्र घेऊन कंस काढूयात. रेख PR बरोबर 7.5 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर अंतर घेऊया आणि R हा केंद्र घेऊन आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढूया. हे दोन्ही कंस जिथे छेदतात त्या बिंदूला P हे नाव देऊयात. रेख PQ आणि रेख PR काढूयात. त्रिकोण PQR आपण पूर्ण केला. आता आपण एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या बाजूंमधील समाविष्ट कोन दिला असेल तर त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायला शिकूयात. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. त्रिकोण BRT समरूप त्रिकोण PEN असा आहे. त्रिकोण BRT मध्ये BR बरोबर 7 सेंटीमीटर, कोन BRT बरोबर 55 अंश, RT बरोबर 7.5 सेंटीमीटर इतका आहे. BR चं PE शी असलेलं गुणोत्तर बरोबर 5/4 इतका आहे. तर त्रिकोण BRT आणि त्रिकोण PEN काढा. उकल. यासाठी आता प्रथम आपण एक कच्ची आकृती काढून घेऊयात. त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या बाजूंमधील समाविष्ट कोन दिला असताना त्रिकोण काढायला आपण शिकलो. आता त्याचप्रमाणे त्रिकोण BRT आपण काढूयात. 7.5 सेंटीमीटर लांबीचा रेख RT काढूयात. कोन BRT बरोबर 55 अंश आहे, म्हणून बिंदू R पाशी 55 मापाचा कोन करणारा किरण RS काढूयात. BR बरोबर 7 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घेऊयात आणि R हा केंद्र घेऊन किरण RS ला छेदणारा कंस काढूयात. हा कंस किरण RS ला जिथे छेदतो त्या बिंदूला B हे नाव देऊयात. आता रेख BT काढूयात. अशा प्रकारे आपण त्रिकोण BRT पूर्ण केला. त्रिकोण BRT समरूप त्रिकोण PEN असा आहे, म्हणून त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात आहेत. म्हणून BR छेद PE बरोबर RT छेद EN बरोबर BT छेद PN बरोबर 5/4 हे आपलं पहिलं समीकरण झालं. म्हणून 7 छेद PE बरोबर 7.5 छेद EN बरोबर BT छेद PN बरोबर 5/4. आता इथे रेख BT आणि रेख PN यांची लांबी आपल्याला माहित नसली तरी त्यांच्या लांबीचं गुणोत्तर 5/4 हेच आहे, कारण त्या
समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. म्हणून 7/PE बरोबर 5/4, म्हणून 5PE बरोबर 28, म्हणून PE बरोबर 28/5 बरोबर 5.6 सेंटीमीटर. याचप्रमाणे 7.5/EN बरोबर 5/4, म्हणून 5EN बरोबर 30, म्हणून EN बरोबर 30/5 बरोबर 6 सेंटीमीटर. तसंच कोन BRT बरोबर 55 अंश, म्हणून कोन PEN बरोबर 55 अंश, कारण समरूप त्रिकोणांचे संगत कोन. म्हणून त्रिकोण PEN मध्ये PE बरोबर 5.6 सेंटीमीटर, EN बरोबर 6 सेंटीमीटर आणि कोन PEN बरोबर 55 अंश ही माहिती आपल्याला मिळाली. आता या माहितीच्या आधाराने आपण त्रिकोण PEN काढूयात. 5.6 सेंटीमीटर लांबीचा रेख EN काढूयात. कोन PEN बरोबर 55 अंश आहे, म्हणून बिंदू E पाशी 55 अंश मापाचा कोन करणारा किरण EF काढूयात. PE बरोबर 5.6 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर अंतर घेऊयात आणि E हा केंद्र घेऊन किरण EF ला छेदणारा कंस काढूयात. हा कंस किरण EF ला जिथे छेदतो त्या बिंदूला P असं नाव देऊयात. रेख PN काढूयात. अशा प्रकारे त्रिकोण PEN आपण पूर्ण केला. आपण काय शिकलो? एका त्रिकोणाच्या बाजू दिल्या असताना त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायला आपण शिकलो. एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या बाजूंमधील समाविष्ट कोन दिला असताना त्याच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायला आपण शिकलो. स्वाध्याय. पुढील प्रश्नांची उत्तरं सोडवा.